आता एक मोठी बातमी। मशिदीवरील भोंग्यांबाबत मुंबई हायकोर्टानं आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी त्याची दखल घ्यावी असे आदेश पोलिसांना दिलेले आहेत। गेल्या काही वर्षांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं होतं। अनेक राजकीय नेत्यांनी हा मुद्दा लावून धरला आणि सातत्यानं कारवाईची मागणी केली। दरम्यान या संदर्भातील याचिकेच्या सुनावणीवेळी कोर्टानं कारवाईबाबत भूमिका स्पष्ट केली आहे। आवाजाची पातळी ओलांडल्यानंतर तक्रार आल्यानंतर पहिल्यांदा समज द्यावी, त्यानंतरही नियमांचं उल्लंघन केल्यास भोंगे जप्त करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत। राज्यातील 2940 बेकायदेशीर लाऊडस्पीकरवर कारवाई करण्याबाबत उच्च न्यायालयानं आदेश दिलेत। तसंच 18 मार्चला मुंबई उच्च न्यायालय आढावा घेणार आहे। पत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी रात्रीपासूनच रांगा लावल्यात। रात्री कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर गर्दी केलेली आहे। हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी गर्दी झाली आहे। सरकारनं सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि ही मुदतवाढ संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत। तर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं आणि बाजारभावापेक्षाही खरेदी केंद्रावर 900 रुपये जास्त मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी रात्रभर खरेदी केंद्रावर गर्दी केली आहे। यापूर्वी बारदान टंचाई आणि आता यंत्रणेच्या अभावामुळे खरेदी केंद्रावर अशा प्रकारे गर्दी होतीये। जवळजवळ 30-35 वाहनं होती इथं। सकाळपासून वाहनं खाली झालेली आहेत, तरी बी आमचा नंबर आलेला नाही। खरेदी केंद्र चांगलं चालू आहे, पण चालू असताना पण गर्दी जास्त असल्यामुळे नंबर यायला वेळ लागतोय। वेळ लागल्यामुळे आमची शेतातली कामं तशीच राहायला लागलेली आहेत। आम्हाला दुधाचे जनावर आहेत, सकाळ संध्याकाळ रोज 2 टाईम परत जायची वेळ यायला लागली। तरी शासनाला एकच विनंती की आम्हाला 1 महिन्याची मुदतवाढ द्यावी, त्याच्यानंतर आमची पळापळ होणार नाही आणि इथंही गर्दी होणार नाही। आडतीवर सोयाबीनला भाव 4000 ते 4100 रुपये आहे। मग इथं 4892 रुपये आहे। त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याची अशी इच्छा आहे की बाबा आमचा माल नाफेडच्याच खरेदी केंद्रावर घेतला तर शासनानं फायदा होईल। आणि 31 तारखेच्या पुढे जर 1 महिनाभर मुदत दिली तर एवढी घाई बी होणार नाही, फेडरेशनवाल्याची बी पळापळ होणार नाही आणि शेतकऱ्याची बी फजिती होणार नाही।